महाराष्ट्रातला जो विरोधक आहे तो सध्या प्रचंड आक्रमक आहे. फक्त दोन पातळीवर, एक तर सोशल मीडिया आणि दुसरं पत्रकार परिषदा. या दोन माध्यमातून सरकारवर टीका करायची, सरकारची लक्तरं काढायची, हे काम तर विरोधक कर्तव्य आहे. परंतु प्रत्यक्षात जिथे या मुद्द्याचा उपयोग होईल तिथे मात्र विरोधी पक्ष पूर्णपणे मौन बाळगलेला दिसतो. म्हणजे तलवार मॅनातून बाहेर काढायची, तलवार उगारायची, परंतु प्रत्यक्षात वार करायचं नाही. थैल्या घ्यायच्या आणि सेटलमेंट करून टाकायचं. म्हणजे भ्रष्टाचाराच्या बद्दल आरोप करायचे, परंतु ते आरोप भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी होत नाहीत. ते आरोप होतात भ्रष्टाचार दाबून स्वतःला सुद्धा चार पैसे मिळतील, स्वतःची सुद्धा थोडीशी तोडपाणी होईल या दृष्टीने. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी SRAच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात बरीच बडबड केली होती, पत्रकार परिषद घेतली होती, सरकारवर आरोप केले होते. परंतु या अधिवेशनच्या काळामध्ये या SRAचा जो मुद्दा आहे तो काँग्रेसच्या एकही सदस्याने उपस्थित केला नाही. खरं तर या मुद्द्यावर सुद्धा आरडाओरडा करण्यासारखं, बोंबाबोंब करण्यासारखं, या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यासारखं बरंच काही होतं. अधिवेशन ही संधी होती. अधिवेशन हे जनतेच्या समस्या मांडण्याचं सर्वोच्च व्यासपीठ आहे. महाराष्ट्रात तरी या अधिवेशन काळाचा वापर विरोधकांना करता आला नाही, किंबहुना तो करणं विरोधकांनी टाळलं. कारण तेरी बी चूप मेरी बी चूप अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेलं आहे.